लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकार तोट्यात असल्याचा अहवाल समोर आल्यानंतरही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींचे पैसे 1500 वरून 2100 करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी गुहागरमधल्या प्रचार सभेत वक्तव्य केलं होतं। मतदारांना दिलेला शब्द 5 वर्षात पूर्ण करणार असल्याचंही उदय सामंत म्हणाले। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात गेल्यामुळे लाडक्या बहिणीचे 2 हप्ते रखडले असं देखील उदय सामंत म्हणाले होते। काही लोक म्हणतात तुम्ही 1500 चे 2100 रुपये करणार म्हणून आश्वासन दिलं होतं। दातू साहेब आपण 100% आश्वासन दिलेलं आहे आणि ते 5 वर्षांमध्ये आपण पूर्ण करणार आहोत। त्याच्यामुळे या महिला भगिनींना 1500 रुपयाचे 2100 रुपये कसे होणार आहेत यासाठी महाराष्ट्र शासन अभ्यास करत आहे आणि ते देखील भविष्यामध्ये देण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया मोठ्या प्रमाणात वधारला। डॉलर 1 रुपया 10 पैशांनी स्वस्त। डॉलरची आजची किंमत 90 रुपये 10 पैसे तर शेअर मार्केटही तेजीत। भारताला प्रत्येक गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच कळते, ही ट्रम्प निर्भरता आहे। टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला। निवडणुकीत अडसर नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं। अपत्य निवडणुकीसाठी अडसर ठरल्यानं 7 वर्षीय मुलीची हत्या। नांदेड जिल्ह्याच्या केरूर गावातला धक्कादायक प्रकार उघड। राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलिनीकरणाची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। 23 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर, तर मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचाही दावा। चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी, तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडली। धानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी। 10 फेब्रुवारीला महापौर निवड। लाडकी बहिणीच्या केवायसीमुळे महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण। वैतागलेले कर्मचारी 9 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करणार, तर शासनाच्या बैठकांवरही बहिष्कार टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।